दिनांक 20 जुलै 2026 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा राहील, कोणती काळजी घ्यावी आणि कुठे यश मिळेल याचा सविस्तर आढावा आपण या भविष्यामध्ये घेणार आहोत. आता सुरुवात करूया. पहिली रास आहे मेष रास. तर मेष राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस हा तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक व व्यवसाय यामध्ये शेअर बाजार किंवा ट्रेडिंगमध्ये हुशारीने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. व्यवसायात नवीन भागीदारीचे योग आहेत, ज्यामुळे आर्थिक बाजू बळकट होईल. मात्र घाई गडबडीमध्ये मोठे निर्णय घेणे टाळा. नोकरीविषयी बोलायचे झाले तर कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाला दाद मिळेल. वरिष्ठांशी असलेले संबंध सुधारतील. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंब व आरोग्य यामध्ये कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील. आरोग्याची बाजू उत्तम राहील, पण वाहने चालवताना काळजी घ्या. आता हे बघितले आपण मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण दुसरी रास वृषभ रास. आता वृषभ राशीच्या व्यक्तींना आज संमिश्र फळे मिळतील. काही बाबतीत मानसिक तणाव जाणवू शकतो, पण संयम राखल्यास परिस्थिती नियंत्रणात येईल. आर्थिक व व्यवसाय यामध्ये आर्थिक व्यवहारात अत्यंत सावधगिरी बाळगा. उसनवार देणे टाळा. व्यवसायात दैनंदिन उत्पन्न स्थिर राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. नोकरीविषयी बोलायचे झाले तर ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढवू शकतो. सहकाऱ्यांसोबत वाद घालणे टाळा, अन्यथा तुमची प्रतिमा मलिन होऊ शकते. आपले काम वेळेत पूर्ण करण्यावर भर द्या. कुटुंब व आरोग्य यामध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे धावपळ होईल. जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला मानसिक बळ देईल. अपचनाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे खानपानावर नियंत्रण ठेवा. बघितले आपण दुसरी रास वृषभ राशीचे राशी भविष्य. आता बघणार आहोत आपण तिसरी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतिकारक आणि यशोदायी राहील. तुमच्या संवाद कौशल्यामुळे तुम्ही कठीण कामेही सहज करून घ्याल. आर्थिक व व्यवसाय यामध्ये नवीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची चिन्हे आहेत. व्यावसायिक करार फायदेशीर ठरतील. नोकरीविषयी बोलायचे झाले तर नोकरीत बदलांचे विचार करत असाल तर आज चांगली संधी चालून येऊ शकते. मुलाखतीमध्ये यश मिळण्याचे योग आहेत. कुटुंब व आरोग्य यामध्ये मित्र आणि नातेवाईकांसोबत आनंदी वेळ घालवाल. घरात एखादा लहान प्रवास किंवा धार्मिक कार्याचे नियोजन होऊ शकते. आरोग्य चांगले राहील. आता बघूया आपण चौथी रास कर्क रास. आता कर्क राशीच्या व्यक्तींना आज तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. संवेदनशीलतेमुळे काही निर्णय चुकण्याची शक्यता आहे, त्यामुळे व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. आर्थिक व व्यवसाय यामध्ये पैशाची आवक चांगली राहील, परंतु अचानक उद्भवणाऱ्या खर्चामुळे बजेट बिघडू शकते. जमीन किंवा मालमत्तेच्या कामात यश मिळेल. नोकरीविषयी बोलायचे झाले तर ऑफिसमध्ये तुमचे काम कौतुकास्पद ठरेल. विरोधक शांत राहतील. तुमच्या कामातील सातत्य वरिष्ठांना प्रभावित करेल. कुटुंब व आरोग्य या बाबतीत बोलायचे तर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत भावनिक जवळीक वाढेल. मानसिक शांततेसाठी योगासने किंवा ध्यान करावे. आता बघूया आपण पाचवी रास सिंह रास. आता सिंह राशीच्या व्यक्तींचा आज तुमचा आत्मविश्वास शिखरावर असेल. समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. नशिबाची पूर्ण साथ लाभेल. आर्थिक व व्यवसाय यामध्ये रखडलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात विस्ताराचे नियोजन यशस्वी होईल. आर्थिक लाभ अपेक्षापेक्षा जास्त होऊ शकतो. नोकरीच्या बाबतीत बोलायचे तर सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस विशेष लाभदायक आहे. पदोन्नती किंवा बदलीचे सकारात्मक संकेत मिळतील. कुटुंब व आरोग्य यामध्ये कौटुंबिक जीवन सुखी राहील.
मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. आरोग्य उत्तम राहील. जुन्या आजारातून आराम मिळेल. आता बघूया आपण पुढची रास, 6वी रास कन्या रास. आता कन्या राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस नियोजनबद्ध पद्धतीने घालवण्याचा आहे. अनावश्यक चिंता आणि विचारांमुळे वेळ वाया घालवू नका. आर्थिक व व्यवसाय यामध्ये खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. घाईत कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका. व्यवसायात स्पर्धा वाढेल, पण तुम्ही तुमच्या हुशारीने मार्ग काढाल. नोकरी विषयी बोलायचे तर कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी अंगावर पडू शकते. वेळेचे व्यवस्थापन योग्य ठेवा. सहकार्यांची मदत अपेक्षापेक्षा कमी मिळेल. कुटुंब व आरोग्य या बाबतीत बोलायचे तर जोडीदारासोबत काही कारणावरून मतभेद होऊ शकतात. शांततेने वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. आता डोळ्यांचे विकार किंवा डोकेदुखीचा त्रास संभवतो. आता बघूया आपण 7वी रास, तूळ रास. आता तूळ राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरेल. सर्व क्षेत्रात मनासारख्या घटना घडतील. आर्थिक व व्यवसाय यामध्ये आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. शेअर बाजारात जुन्या केलेल्या अभ्यासाचा आज मोठा फायदा होऊ शकतो. नोकरीविषयी बोलायचे तर नोकरीत तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्या सल्ल्याचा ऑफिसमध्ये महत्त्व दिले जाईल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या ऑफर्स मिळतील. कुटुंब व आरोग्य यामध्ये घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असेल. प्रेम संबंधामध्ये गोडवा वाढेल. आता आरोग्य उत्तम राहील आणि दिवसभर प्रफुल्लित वाटेल. आता बघूया आपण 8वी रास. 8वी रास आहे वृश्चिक रास. आता वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील, पण त्याचे फळही तितकेच गोड मिळेल. कामात येणारे अडथळे दुपारनंतर दूर होतील. आर्थिक व व्यवसाय यामध्ये व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे फायदेशीर ठरेल. नवीन कायदेशीर करारावर स्वाक्षरी करताना कागदपत्रे नीट बघून वाचून घ्या. धनलाभ मध्यम राहील. नोकरीच्या बाबतीत बोलायचे तर कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल. राजकारणापासून दूर राहा आणि फक्त स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. कुटुंब व आरोग्य या बाबतीत बोलायचे तर कौटुंबिक वातावरण सामान्य राहील. भावंडांशी असलेले मतभेद मिटतील. कामाच्या धावपळीमुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. आता बघूया आपण 9वी रास, धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींचे आज तुमचे भाग्य उजळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. दीर्घकालीन योजना आखण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक व व्यवसाय यामध्ये नशिबाची साथ मिळाल्याने रखडलेली आर्थिक कामे पूर्ण होतील. परकीय व्यापार किंवा लांबच्या प्रवासातून लाभाचे योग आहेत. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. नोकरीविषयी बोलायचे तर नोकरीत वरिष्ठांची कृपा राहील. कामाच्या निमित्ताने प्रवास घडू शकतो, जो भविष्यात फायदेशीर ठरेल. कुटुंब व आरोग्य या बाबतीत बोलायचे तर कुटुंबातील सदस्यासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. घरात समाधानाचे वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील, मात्र आहाराची पथ्ये पाळा. आता आपण बघूया 10वी रास. आता 10वी रास आहे मकर रास. तर मकर राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस थोडा सावधगिरी बाळगण्याचा आहे. कामात गुप्त शत्रू अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे सतर्क राहा. आर्थिक व व्यवसाय यामध्ये आर्थिक जोखीम पत्करू नका. कोणत्याही नवीन व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. जुनी येणी वसूल करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आता नोकरीविषयी बोलायचे तर ऑफिसमधील अंतर्गत राजकारणापासून स्वतःला दूर ठेवा. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. वरिष्ठांशी बोलताना नम्रता ठेवा. कुटुंब व आरोग्य यामध्ये जोडीदाराचे आरोग्य चिंता वाढू शकते. कौटुंबिक बाबीमध्ये संयम आणि समजूतदारपणा दाखवावा लागेल. मानसिक ताण टाळण्यासाठी विश्रांती घ्या. आता आपण बघणार आहोत 11वी रास, कुंभ रास. आता कुंभ राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुवर्ण मध्य साधण्याचा आहे. तुमचे प्रलंबित प्रश्न सुटण्यास सुरुवात होईल.
आर्थिक व व्यवसाय यामध्ये भागीदारीच्या व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन योजना अंमलात आणण्यासाठी दिवस उत्तम आहे. बाजारातील तुमची पत वाढेल. नोकरीविषयी बोलायचे तर सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. संधीत कामात तुम्हाला मोठे यश मिळेल. तुमच्या कामाचे सादरीकरण प्रभावी ठरेल. कुटुंब व आरोग्य या बाबतीत बोलायचे तर वैवाहिक जीवन अत्यंत आनंदी आणि सुखमय असेल. अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. आरोग्य उत्तम राहील. आता आपण बघूया 12वी रास. आता 12वी रास आहे मीन रास. आता मीन राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस तुम्हाला संमिश्र फळे देईल. आव्हाने येतील, पण तुम्ही तुमच्या संयमाने आणि हुशारीने त्यावर मात कराल. आर्थिक व व्यवसाय यामध्ये कोर्ट कचेरीच्या किंवा वादग्रस्त प्रकरणामध्ये यश मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात दैनंदिन कामे सुरळीत चालतील, पण कर्ज घेणे किंवा देणे टाळावे. नोकरीविषयी बोलायचे तर नोकरीत गुप्त शत्रूंवर विजय मिळवाल. तुमचे काम चोख असल्यामुळे कोणीही तुमच्यावर बोट ठेवू शकणार नाही. कष्टाची चीज होईल. कुटुंब व आरोग्य यामध्ये कुटुंबात लहान सहान गोष्टीवरून वाद होऊ देऊ नका. मौसमी आजारांपासून स्वतःचा बचाव करा. आळस झटकून कामाला लागल्यास मोठे यश मिळेल. तर मित्रमैत्रिणींनो, आजची राशी भविष्य हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र किंवा मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन राशी भविष्य या व्हिडिओसह पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.